गावातले आहेत. आता बघूया जत्रा आज दुकाना बहुतेक जास्त येली नाहीत, पण महाशिवरात्रीच्या निमित्ताने येतील आता 2 दिवस अगोदर. तर मंडळी ही आपल्या रामेश्वर देवाची पालखी आहे आणि ही पालखी सजवूचं आता काम चालू आहे. मंडळी पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी इलेलो आहे आणि आप कहाँ थे ज्ञानी बाबा? खरा म्हणशाल तर आज जत्रा हा महाशिवरात्र आता उद्या हा वाटता 8 तारखेच्या मनानं महाशिवरात्र. तर मंडळी आज 6 तारीख आहे आणि आपल्या रामेश्वरची जत्रा 5 तारखेपासून सुरू झालेली आहे. तर 5 तारखेक मी काय गेलेलो नव्हतं, तर 6 तारीख आज आहे. तर 6 तारखेच्या आज रात्री मी रामेश्वर देवळात चालले जत्रेसाठी आहे. तर आता बघूया, माझ्यासोबत गणू आ, त्या दिवशी पणू होतो लग्नात आणि आज गणू आ. तर अच्छा ठीक आहे. तर आता आम्ही निघता आहोत रामेश्वर देवळात जाऊसाठी आहोत. तर डायरेक्ट रामेश्वर देवळात जाऊन भेटूया. धन्यवाद. तर मंडळी आता गणू माझ्यासोबत आ आणि मी चाललोय, दोघजण चाललो गाडीनं आणि बाकीचे टेम्पोने येतात आता. तर आता डायरेक्ट देवळात जाऊन भेटूया. आपल्या गिरे कॅन्टीनच्या इकडे गेलेला हायवेवर सगळे पोर चालले आहेत आता मंडळी. त्याच्याकडे जत्रेची तयारीवाले आहेत, तर चालले आहेत जत्रेगत मंडळी. काळ बसल्यामुळे दिसत नाही असं जत्रेक दिसते आज. आणि सगळे आता गाडी आपापल्या काढलेली आहेत. जो तो आता एक टेम्पो येऊचो हा, बघूया टेम्पो दाखव. तर मंडळी आताच रामेश्वर देवळात दिलेले आहो. पाठी आता उतरताव खाली, उंच एकदम पाठी खाली सकल भाग आहे, की तिकडे जाऊचा आतमध्ये मंदिर खाली आपला रामेश्वरचा. तर तुमका आता आतमध्ये खाली जाताना दाखवते आपली जत्रा खाली कशी भरल्या काय भरल्या. कारण पहिले 2 दिवस जत्रा एवढी भरत नाही, कारण यंदा 6 दिवस जत्रा, त्यामुळे पहिले स्टार्टिंगचे 1-2 दिवस नाही भरत, नंतरची जत्रा फुल टायर्ड असता भरलेली. तर आज गर्दी कमी आहे, म्हणजे आम्ही 10-10:30 वाजलेत आता, 10:30च्या मनात दिलेले आहोत. तर आता जातो खाली. मंडळी हे आपल्या रामेश्वर आपल्या कोलवाडचे आहेत, ते लिहिलेले जत्रेकच आज आपल्याच गावातले मंडळी सगळे. आता बोर आहेत, 2 दिवस पहिले स्टार्टिंगचे भरत नाही मंडळी जत्रा. तर होय आता मी दर्शन घेऊन येतं. अच्छा पाया पडून चलूया, पाया पडून तर मंडळी ही आपल्या रामेश्वर देवाची पालखी आहे आणि ही पालखी सजवूचं आता काम चालू आहे.
तर मंडळी पालखी सजवून झाल्यावरती ती पालखी 12:30 वाजता काढली जाता किंवा 1 वाजता, प्रत्येक दिवशीचं टायमिंग वेगळं ठरलेलं असता. तर ती पालखी काढल्यावर पालखीची 7 फेरी पूर्ण झाल्यावर त्यानंतरच जत्रा पूर्ण आजचा एक दिवस संपन्न झालो असा गृहीत धरला जाता. तर मंडळी पालखी सजवतो ते आपले म्हणजे माझे मामा म्हणजे रवींद्र पुजारे, आपल्या देवळातील जामदार, हे पालखी सजूचं आता काम चालू आहे त्यांचा. तर मंडळी बाहेर आपलो मोठो सभा मंडप हा आणि बाहेर सर्व यात्रेकरू बसलेले आहेत इकडेच सभा मंडपात. आणि समोर दिसतात तुमका दशावतार चालू आहे तिकडे. आणि मंडळी ह्यो दशावतार श्री गणेश भवानी दशावतार कलवा इकडून बोलवलेलो आहे मंडळी. तर मंडळी दर्शन घेऊन आत्ताच दिलेलो आहे आपल्या रामेश्वर देवाचा. तर आता बाहेर इलेलो आहे. तर आता तुमका बाहेरसून आपलं मंदिर दाखवते, रामेश्वर मंदिर कसं आहे. तर ही सगळी चित्र तिकडे पुराणा काळाची पहिली जुनी चित्र आहेत एकदम. काम चालू आहे त्यांका परत रेखाडूचा काम आहे वाटतं परत. आता आज गर्दी नाही मंडळी बहुतेक का, कारण आज पहिलो दुसरो दिवसच आहे. काल एक दिवस पहिलो झालेलो आहे, त्यामुळे आज गर्दी नाही. त्यामुळे दुकानं पण जास्त आज काय लागलेली नाही आहेत. बघूया महाशिवरात्रीच्या निमित्तानं आता येतील दुकानं येतील बहुतेक. पण पहिले 2 दिवस जत्रा जास्त भरत नाही, आपल्या गावामध्ये येतच राहता. नंतर मग बाहेरून सगळे येतात. आणि आपल्या वाडीतले आहेत. आता बघूया जत्रा आज दुकानं बहुतेक जास्त येली नाही आहेत, पण महाशिवरात्रीच्या निमित्ताने येतील आता 2 दिवस अगोदर. चालू आहे आणि इकडे आता दशावतारचं आपलं शंकर बनवले ते इकडे बाहेरच राहिलेले आहेत मंडळी. आता एंट्री करूच्या वाटतात त्यांना. मंडळी आता पुन्हा एकदा वरती चालला. मगाशी इलाव ज्याच वाटेत आपल्या एंट्रीचो गेट वरती, तर देवळात आता खांदा पाया पडून चाललेला. आता वरती चालला. वरची दुकानं पण दाखवते आपली कितपत भरली आहेत काय. वरती वडापावची दुकानं भरलेली आहेत सगळी. आता किरकोळच बहुतेक आता भरतील आता सगळ्यांचे फॅमिली.
योगदा द्वारा ना A few moments later. तर मंडळी रात्रीच्या 12:30 वाजता श्रीदेव रामेश्वराची पालखी बाहेर काढलेली आता. तर आता ही रामेश्वर देवळाच्या भोवताली 7 फेरी पूर्ण झाल्यावर पुन्हा मग ती देवळात पालखी घेऊन गेली जाता. त्यानंतरच मंडळी आजच्या जत्रेचा दिवस संपन्न झालो असा गृहीत धरला जाता.